अगोदर भारत नाना पण होते की भारत नानासाठी नाचत होतो आम्ही 10 वर्षी. बर हा आता समाधान दादा आम्हाला आवडला. आम्हाला तुमचं गाव भारत नाना हक्काच होती की आयला सगळं खरं आहे का, बर पण आता आम्हाला जे आवडते ते आम्हाला करू वाटते. बर हा आवताड्यांचं जरा स्ट्रॉंग आहे म्हणायचं. स्ट्रॉंग म्हणजे आज माणूस चांगला आहे. बर हा ते आमचा पाहुणाच आहे. आवताडे हा बर पण आपला नाना बर नानामुळं कार्य चांगलं केलंय बर आणि त्यामुळं आम्ही नानाला सपोर्ट करणार. पाटील सध्या तर वातावरण बसवराज पाटलांचं जास्त वाटते. बसवराज पाटलांना बसवराज पाटील कशामुळे म्हणताय बसवराज पाटलांना? आहे ते बरोबर, बरेच माणसासंबंधी त्यांचे नातं जोडलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी भेटी देतात. बर पण आता जर बघितलं तुम्ही ह्या घडीला होनूर पासून फक्त तुम्ही आता नंदेश्वर पर्यंत येऊन दाखवा रोड काय परिस्थिती केली आहे काय, ह्याच्यावर पण थोडं तुम्ही बघा. मग आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला समजून जाईल ती. म्हणजे रोड वगैरे व्यवस्थित नाही? अजिबात नाही. रोडची अवस्था एकदम बिकट झालेली आहे. बर काही सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही. बर त्याच्यामुळे कसं आहे थोडं वातावरण अवघड आहे. बर म्हणजे कोणाला आवतडे साहेबांना. बर नमस्कार, मी विक्रम, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. जरी आणखी आचारसंहिता लागलेली नसली तरी अधिकृत तारखा जरी जाहीर झालेल्या नसल्या तरी हळूहळू ग्रामीण भागात ह्या निवडणुकांच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. आपण सध्या आहे मंगळवेढा तालुक्यातील भोसे या गावात. भोसे गावाचा जर का विचार करायला गेलं, मंगळवेढा तालुक्यातील सर्वात मोठं गाव अशी या गावाची ओळख आहे. आणि भोसे जिल्हा परिषद गट ह्या अनुषंगानं आपण भोसे गावातील नागरिकांचा ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. एकंदरीतच मतदारांच्या मनात काय भावना आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाला घेऊन, कोणाचं पारडं जड सध्या वाटत आहे. 1 वर्ष झालेलं आहे विधानसभा निवडणुका होऊन. जिल्हा परिषदेला ह्या भोसे गावाचा एकंदरीतच काय कल असणार आहे हे आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. तर चला तर मग कोण कोण बोलते, काय बोलते नागरिक बघूया. या इथलंच का? इथलंच घे. काय नाव? शिवाजी आसबे. बर हां आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागतीये, त्या अनुषंगानं आम्ही फिरतोय. मग काय म्हणजे कोणाचं पारडं असं तुम्हाला जड वाटते? जाऊ द्या, आपण इथल्या उमेदवाराच बोलायचंच नाही, वरच्या नेत्यांचं बोलू. आवताडे आणि भालके. अवताड्याला चांगलं आहे. आवताडीला हां कशावरनं म्हणताय काय? म्हणतो म्हणजे ती कसं आहे आम्हाला का असं वाटतंय. बर हां म्हणजे अगोदर काय भारत नानांचं बीजी काय नाही का म्हणजे वाटतं कसं? आम्ही राजकारणात नाही, दोघं बी चांगली होती, पण अवताड्यानं कामं बी चांगली केली. बर आमच्या भागात कामं त्याने चांगली केली. बर मग कामं केल्यावर मतदान करायला काय अडचणच नाही. होय. हां मग आता जिल्हा परिषदला आवताडे दिल त्या उमेदवाराला मतदान करणार? हां अवताड्याला. हा काका नमस्कार. काय नाही, एका साईडची सांगणार आहे. काय तुमचं मत सांगा. काय काय नाही, आपलं मत हाही जाय सगळं. हाईज हाही अवताडे जिंदाबाद. बर तुमचं अवताडेच आहे. बर काका नमस्कार. नमस्ते. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागणार आहे त्याच्या संदर्भात आम्ही फिरतोय, तुमच्या गावात आलोय. मग काय तुमच्या गावाचा कल कोणाला होता अगोदर, की इथनं पुढे कोणाला असणार आहे, कसं आहे काय? काय सांगता येत नाही. गाव 4 पार्ट्याच गाव आहे. 4 पार्ट्याच आहे. काय कुठला कल सांगता येत नाही सर. बरं वरच्या नेत्यांना सांगा, आवताडे आहेत, भालके आहेत, ह्या दोघांपैकी कोणाला जास्त होऊ शकते? अवताडे पार्ट आवताड्यांचं काय भानगडे? सगळे आवताडे नाव घ्यायला लागली ती, कशामुळे? कार्यच आहे. त्यांनी कामं केली भरपूर. बर निधी भरपूर आला. काम आहेत. कशाची काम आहे ती म्हणजे काय? रस्ता असं काय वगैरे? रस्ता वगैरे, परत जे जीवनावश्यक आहे ते गोष्टी सगळ्या केल्या. बर अगोदर भारत नानांचं असं काय कार्य होतं का काय? महाराजांचं होते कार्य, पण विरोध पार्टीत असल्यामुळं त्यांना काम करता आलं नाही. बर सत्तावर केंद्रात भाजपचे होते ना ते, बर त्यामुळे त्यांना काम करता आलं नाही. आता आवताडे जे उमेदवार देतील ते इथं जिल्हा परिषदला होईल का त्यांचं काम? इथं विजय होतील? आवताडे जे उमेदवार देतील झेडपीला हां ते विजय होतील का इथं? तेच सांगता येत नाही म्हणून सांगतोय ना. होय का? जिल्ह्याच आहे, हे तालुक्याचं आहे. बर हे पडतंय. जिल्हा म्हणल्यानंतर विभागून येणार लोक. ठीक आहे. बोलाय आवताडे कोणाचं आवताडेच्या बाजूला कोणाचं नाव झेडपीला चर्चेत वाटतं गावात? काय अजून काय आणखी नाही? बरं आता जिल्हा परिषद या निवडणूक लागणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, त्या संदर्भात आम्ही तुमच्या गावात फिरतोय भोश्यात. काय भोसेकरांचा कल कोणाला आहे? माझा तर स्वतःच समाधान दादा.
समाधान दादाला हम्म. कशावरनं समाधान दादाला म्हणताय? काय तुम्हाला काय लिहून द्यायचं आहे काय जे आम्हाला वाटते ते आम्हाला समाधान वाटतोय आम्ही करणार. पण काय काम वगैरे किंवा काय असं त्याचं काम असल्याशिवाय आमचं मन हलतंय काय. बर मग अगोदर भारत नाना पण होते की. होतं की भारत नानासाठी नाचत होतो आम्ही 10 वर्षी. बर हा आता समाधान दादा आम्हाला आवडला. आम्हाला तुमचं गाव भारत नाना हक्काच होती की. आयला सगळं खरं आहे का बर पण आता आम्हाला जे आवडते ते आम्हाला करू वाटते. बर हा या अवताड्यांचं जरा स्ट्रॉंग आहे म्हणायचं. स्ट्रॉंग म्हणजे आज माणूस चांगला आहे. बर हा आता कोणाचं नाव सध्या चर्चेत आहे भोसे जिल्हा परिषद गट? काय आपल्याला ते कोण उभं राहायची माहितीच नाही तर काय सांगायचं. बर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून कोण बोलते? काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे ते आपलं सांगायचं, काय? त्याला काय फाशी आहे ते? आमचं नाव हा? अशोक बसवेश्वर स्वामी. अशोक स्वामी. हां. बरं आम्ही तुमच्या गावात फिरतोय जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं. बरं. पण कोणाचं पारड जड वाटते सध्या? पारड्याबद्दलचा काय आमचा विषय नाही. हा. आम्ही दादाची माणसं आहे आणि आणि आमचं कसं आहे दादा आम्ही काय सांगितलं तर आमचं काय मोडत नसल्यामुळं आम्ही दादावरच अवलंबून असतो. आम्ही काय दुसरं काय नाही. बर एवढंच. ठीक आहे. समाधान दादा समर्थक जरा जास्त दिसायला लागलेत. बघू आणखी कोण काय बोलते का. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? उमेश काटकर. बर आम्ही जिल्हा परिषदे अनुषंगानं फिरतोय. काय भोसेचा म्हणजे कल कोणाला असेल साधारण? सध्याच्या घडीला बघितलं तर जो सध्या कोण उमेदवार देतील जिल्हा परिषदला बरं. त्याच्यावर बरंचसा कल अवलंबून आहे. असं काय म्हणता येणार ना की आवताडे किंवा भालके, बर पण जो स्थानिक लेवलच्या काम बघून किंवा त्याचं जे काय संपर्क आहे बर त्याच्यावर बरंचसा कल अवलंबून आहे. बर बर. हम्म. पण स्थानिक लेवलचा जर का विषय घेतला तर ह्या दोन नेते म्हणजे प्रमुख तालुक्याचा विषय झाला तर आवताडे आणि भालके दोन प्रमुखच गट असणार आहेत. हो. पण तुमच्या गावात ह्या दोन गटांपैकी कोणता म्हणजे जास्त प्रभावी असू सध्या शकतो? तर आमदारकीला बघितलं तर तुम्ही समाधान आवताडे भोशातून 514 मतांनी लीड आहेत. बर बर पण ते आमदारकीच्या वेळेस बर त्यावेळेस थोडी काही लोकांच्या समस्या होत्या त्यांनी समस्याचं निर्माण केलंय. बर पण आता जर बघितलं तुम्ही ह्या घडीला होनूरपासून फक्त तुम्ही आता नंदेश्वरपर्यंत येऊन दाखवा रोड काय परिस्थिती केली आहे काय ह्याच्यावर पण थोडं तुम्ही बघा. मग आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला समजून जाईल ते. म्हणजे रोड वगैरे व्यवस्थित नाही. अजिबात नाही. रोडची अवस्था एकदम बिकट झालेली आहे. बर काही सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही. बर त्याच्यामुळे कसं आहे थोडं थोडं वातावरण अवघड आहे. बर म्हणजे कोणाला आवताडे साहेबांना. बर हो. म्हणजे भालकींना होईल असं वाटतं. भालक्यानं सध्या वातावरण थोडं पोषक आहे. बर. कशामुळं ते पंढरपूरमध्ये परवा जी नगरपालिका झाली बर त्यात जे नगराध्यक्ष पदाचं आपण बघितलं त्यांना लीड असतं लीड मोजता येत नव्हतं. विरोधकांना सुद्धा कळालं नाही की एवढ्या मतांनी निवडून येईल. बर त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आलेत. त्याच्यामुळे भगीरथ दादा थोडा बऱ्यापैकी ह्या गटात आहे अजून त्यांचं वर्चस्व. पण 2024च्या पराभवानंतर बरेचसे कार्यकर्ते दोरावलेत असं म्हणतात. स्वतः त्यातला मी आहे. होय का? बर आम्ही आमदारकीच्या वेळेस काय केलं ते आम्हाला स्वतः चांगलं माहिती आहे. बर बर 7-7 दिवस आम्ही झोपलो नाही बर आमदार साहेबांना मदत करायला. बर पण आमदार साहेबाच्या आमच्याकडे लक्ष राहिलं नाही. बर काही ठिकाणी आम्हाला गुंतवायचा प्रयत्न केला, गुंतवलं. बर ठीक आहे, वेळ येतच जात असते. बर. भविष्यात आहेत ते पण आहेत, आम्ही पण आहेत. आम्ही काय आमदारला चॅलेंज करणार नाही, पण जी काय स्थानिक लोकांनी आम्हाला जी काय विरोध केला बर. बघून घेऊ इथून पुढच्या काळात. आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायत समिती आहेत. बर 4-4 महिन्याला 5-5 महिन्याला त्यांना गरज लागणार आमची. बर आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहे ते. म्हणजे स्थानिक राजकारणाचा परिणाम होऊ शकतो झेडपी पंचायत समिती? 100% होणार, 100% होणार नाही. तुम्ही 7-7 दिवस 8-8 दिवस रातना दिवस लोक जी पळतात आमदारकीच्या वेळेस आमदाराला निवडून आणण्यासाठी, त्याच माणसाला जर तुम्ही गावात दाबण्याचा प्रयत्न करता तर तुमच्या मागे कशाला आम्ही राहणार. त्यावेळेस आम्ही 100% भगीरथ दादाच्या पाठीमागे राहणार. भोसे जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने जर का विचार करायला गेलं, कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकतो किंवा ताकदवान ठरू शकतो असं तुम्हाला वाटतं? माझ्या अंदाज तर सध्या हे वातावरण जर बऱ्यापैकी म्हणलं, समविचारीचे जे बसवराज पाटील आहेत मारोळी गटाचे, मारोळी गावचे, एकदम अति उत्तम उमेदवार मिळेल आणि तो 100% सक्सेस होईल. काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांच्यासाठी. एकदम अति हुशार माणूस आहे तो, काही अडचण नाही. सर्वसामान्य लोकांबरोबर हसत खेळत असतो माणूस. बरं समविचाराच्या बाजून विचार करायला गेलं तर समविचारी आता सुद्धा मंगळवेढा तालुक्यात म्हणजे विखुरलेली दिसली आम्हाला. म्हणजे दामाजी कारखान्या निवडणुकीनंतर आता नगरपालिका पण झाली, पण मंगळवेढा तालुक्यात समविचारी कुठं अस्तित्वात राहिलेली नाही असं वाटतं. मग ह्या जिल्हा परिषद निवडणुकीला तशी गणित जुळतील? 100%. पंढरपूरचा तुम्ही निकाल जर बघितला त्याच्या अनुषंगाने हे सर्व जे आहेत आमच्या मंगळवेढा तालुक्यातले 100% एकत्रित येणार. 100% एकत्रित येणार आणि ह्याचा गुलाल ही समविचारावरच पडणार. ठीक आहे ठीक आहे. बघितलं तर भालकेच आहे. भगीरथ बालकेचं हां. कशामुळं? आम्हाला तर आता अवताडे लय जण नाव घेतली तुमच्या अहो गावात. अवताडे कसं आहे माहिती आहे हं. का,
ते आमचा पाहुणाच आहे. अवताडे हां बर पण आपला बर नानामुळं कार्य चांगलं केलं आहे. बर त्यामुळं आम्ही नानाला सपोर्ट करणार. नानाचं कार्य चांगलं आहे, नानाला सपोर्ट. हां पण आता भगीरथ दादा पण उभा राहिली होती की 2 वेळेस, पण कसं काय ही झालं नाही काय? आव हं, ते कसं आहे माहिती आहे का, हं, त्यांच्यात फूट पडली ना, बर त्यामुळं हं, 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 विभागणी झाली. बर. मग आता येईल का ताकद वाटते का बालकेंना? हा ना, आता येणार आहे, 100% येणार, बर 100% येणार. बर बर ठीक आहे. हं. नमस्कार. नमस्ते. आता तुमच्या गावात फिरतोय आम्ही जिल्हा परिषदच्या अनुषंगानं, म्हणजे कोणाचं नाव सध्या चर्चेत वाटते काय? आता सध्या सांगायचं तर भोसे गटात हं, दादा दोलतडे नंदेश्वर बर आणि बसवराज पाटील बसवराज मारोळी. बसवराज पाटील हां. सध्या तर वातावरण बसवराज पाटलांचं जास्त वाटते. बसवराज पाटलांचं बसवराज पाटील कशामुळे म्हणताय बसवराज पाटलांचं? आहे ते बरोबर, बरेच माणसासंबंधी त्यांचे नातं जोडलेलं आहे. बर बऱ्याच ठिकाणी भेटी देतात, बर काय अडचणी असेल तर कुणा दूर करतात. बर ह्याच गोष्टी पुढे घेऊन सगळ्यांना बाकी नेते मंडळीच्या पुढे घेऊन किंवा जे काही युवा आहेत बर आपले युवा उद्योजक असतील, जे सगळ्यांना समोर घेऊन जे काही अडचणी असतील ते सगळे सॉल्व्ह करतात. तर मित्रांनो, आपण बोसे गावात ग्राउंड रिपोर्ट घेतला. काही नागरिक बोलले, काही नागरिकांनी बोलायला सुद्धा नकार दिला. आणि तसं बघायला गेलं तर भोसे जिल्हा परिषद गटाचा जर का एकंदरीत विचार केला तर भोसे जिल्हा परिषद गट हा अगोदर मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा जर का विचार करायला गेलं, भारत नाना भालकेंचा बऱ्यापैकी वलय ह्या भागात राहिलेलं होतं. भालकीप्रेमी बऱ्यापैकी होते. पण ज्यावेळेस भारत नानांचं निधन झालं, पोटनिवडणूक नंतर झाली, पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंचा पराभव झाला, 2024च्या निवडणुकीतसुद्धा पराभव झाला. त्यामुळे कुठेतरी भालकी गट हा बॅकफूटवर गेलेला होता. आणि ज्या अर्थी पंढरपूर नगरपालिका असेल, पंढरपूर नगरपालिकेवरती ज्यावेळेस प्रणिता भालके नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्यावेळेसपासून भालकी गटात एक नवचैतन्य निर्माण झाल्यामुळं कुठेतरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना बळ येऊन भालके एकंदरीतच भालके समर्थक किंवा भालकेंच्या कार्यकर्त्यांना हा कुठेतरी वाव मिळेल का, हे येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगानं आपल्याला बघावं लागणार आहे. मित्रांनो, युवा महाराष्ट्र न्यूज मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील गावात एकंदरीतच ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरणार आहे. लोकांचा कल काय असणार आहे हे बघणार आहे. तर आमच्या युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.